शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र सूरज अवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर आज तारीख आहे 18 मार्च 2025. तर आज आपल्या इथे बुलढाण्यावरून इथं आंबा बाग करण्यासाठी शेतकरी आलेत. तर प्रथम आपण त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार सर. प्रथम आपली नाव आणि पत्ता सांगा. नमस्कार, मी अभय हळदे, राहणार वडनेर भुलची, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा इथून आलेलो आहे. आज मी सूरज सरांकडे आंबा रोपे खरेदीसाठी आलो. इथून मी आज जवळजवळ 450-500 रोपं खरेदी केली. रोपांची क्वालिटी एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा खूप चांगली आहे, त्यामुळेच मी सूरज सरांकडे आलो. मी बाकीच्या नर्सऱ्यांशी कॉन्टॅक्ट केले, पण मला त्या जे सूरज सरांची जी क्वालिटी होती आंबा रोपांची, केशर, विशेषतः केशर आंबा रोपांची, ती क्वालिटी मला बाकीच्या ठिकाणी दिसली नाही. जी क्वालिटी सूरज सरांकडे आहे, त्यामुळे मी इथे आलो. इथून मी आल्यानंतर डायरेक्ट खरेदी केली. माझी गाडी लोड झालेली आहे, मी इथून निघणार आहे आता. आंबा रोपांसंदर्भात विषय आहेच, पण ज्या बागा मला यांनी दाखवल्या किंवा ज्या बागा मी पाहिल्या वेगवेगळ्या स्वतःच्या सूरज सरांच्या स्वतःच्या, तर त्या बागाही खूप सुंदर बागा आहेत. वेगवेगळ्या वयाच्या बागा सध्या फळधारणेत आहेत. खूप सुंदर बागा आहेत. त्यांनी मला योग्य सगळं मार्गदर्शन केलं. लागवडी संदर्भातलं मार्गदर्शन केलं, त्यानंतर छाटणी संदर्भात थोडंफार मार्गदर्शन केलं. त्यानंतर भविष्यात मला ते वेळोवेळी सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करणार असं ते बोलले. मी इथे येऊन पूर्णपणे समाधानी झालो. बरं, आता मला सांगायला नक्की आवडेल की आजचे शेतकरी आहेत आता अभय हळदे, तर ते स्वतः एक BSc अग्री आहेत, मग त्यांनी सांगितलं. आणि ज्यात आपल्याला ह्याच्या अगोदर मला वाटतं आपलं एक 15 दिवसापूर्वी बोलणं झालं असं, 15 दिवस महिन्याभर झालं असं. हा, त्यावेळेस आपलं काय काय बोलणं झालं. मी सूरज सरांशी ज्यावेळेस कॉन्टॅक्ट केला की मला रोपं पाहिजे, सूरज सर मला एकच बोलले प्रत्येक वेळेस की तुम्ही नर्सरीवर या, तुम्ही अगोदर पहा. त्यांनी मला बुकिंग करा, आमकं करा, हे करा, या गोष्टी कोणत्याच बोलले नाही. ते मला सर्वात अगोदर हे बोलले की तुम्ही नर्सरीला या, तुम्ही माझी नर्सरी बघा, तुम्हाला रोपं आवडले तरच घ्या, माझी बाग बघा, त्यानंतरच खरेदीचा निर्णय घ्या. त्यानुसार मी इथे आलो. मी अगोदर सगळी पाहणी केली. मला सर्व काही आवडलं इथलं. म्हणजे जवळजवळ म्हणजे सूरज सरांचं व्यवस्थापन, बगीचांचं व्यवस्थापन आणि नर्सरीचं व्यवस्थापन हे खूप उत्कृष्ट आहे. आणि एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा रोपं एवढ्या चांगल्या पद्धतीने जोपासणे हे कौशल्याचंच काम आहे. ते सूरज सर चांगल्या पद्धतीने करत आहेत. आणि अजून एक मी तुम्हाला तिकडे तुमच्या बुलढाणा भागाचे मला नंबर पण दिले होते. हो, ज्यांनी आपल्याकडून ह्याच्या अगोदर मागच्या वर्षी ज्यांनी आपल्याकडून बुलढाणा जिल्ह्यातील लोकांनी ज्या खरेदी केलीत, आंब्याची रोपं घेतलीत, त्यांचे मी तुम्हाला नंबर पण दिले. काही तुम्ही कॉन्टॅक्ट पण त्यांना केला. त्यांच्याकडून तुम्हाला फीडबॅक कसा भेटला? मी मापारी सरांनी मला नंबर दिला, त्याप्रमाणे मी मापारी सरांशी बोललो. तर मापारी सर भेट शक्य झाली नाही कारण ते बिझी असतात. पण मला त्यांनी फोनवर सांगितलं की तुम्ही जी रोपं खरेदी करणार आहे ती बिनधास्त सूरज सरांकडून करा, कारण की माझ्या इथले रोपं वेल सेटल आहेत, चांगले रोपं आहेत, मरतूक एकदम कमी आहे आणि सूरज सर वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांच्याकडून खरेदी करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे मी इथे आलो. तर आता मला सांगायला नक्की आवडेल की लोणार, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातले जे डॉक्टर विक्रांत मापारी साहेब आहेत, त्यांनी आपल्याला जवळजवळ 3,500 रोपांची खरेदी केली आहे. त्यांचा पण प्लॉट खूप सुंदर तिथं सेट झाला आहे. आता त्यांचा वेळ नसल्यावर तुम्हाला तो बघायला मिळाला नाही. त्यांनी मला फोटो पाठवले, फोटो पाठवले. बरं, आता बरेच जण लोकांनी तिथे जाऊन प्लॉट बघितला. पण मग ते लोणारचे मापारी साहेब असतील किंवा मेहकरचे काही शेतकरी आहेत, नांदुरेचे काय आहेत, चिखलीचे काय आहेत, मोताळ्याचे आहेत, म्हणजे बऱ्याच तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यात आपले रोपं गेलेत. आणि आपण लोकांना ज्या पद्धतीने गाईड केले आजपर्यंत, ज्या पद्धतीचे आपण त्यांना चांगली रोपं दिलेत, मग जर शेतकरी समाधान असतील, आज मापारी साहेब समजा त्यांना रोपं आपण खराब दिली असती तर त्याने तुम्हाला इथे जावं म्हणून सजेस्ट केलं नसतं. कारण कसं, मी माझं स्वतःचं कौतुक कोणी करतं, स्वतःचं कौतुक करतं, पण लोकांकडून आपलं कौतुक झालं पाहिजे. आणि ते कधी होईल जर आपण चांगलं काम केलं तर, त्यांना चांगली क्वालिटी नक्की दिली तर. आणि मी इथे आलो ना, त्यानंतर मला इथलं जे सूरज सर मला फोनवर बोलले ते जसं तसं इथे आहे. ऍक्च्युअली काही नर्सरी धारक काय सांगतात, जे सांगतात आणि प्रत्यक्षात वेगळ्या परिस्थिती असते. तशी परिस्थिती इथे नाही आहे. जे सर सांगतात तीच परिस्थिती आहे आणि चांगली उत्कृष्ट परिस्थिती आहे. म्हणजे इथून रोपं खरेदी करण्यास काहीच हरकत नाही. तर आता आपल्याला आलेल्या तुमच्या आपल्या लागवडीच्या अंतराबद्दल मी तुम्हाला काय विचारलं, पहिला प्रश्न जमीन कशी आहे. तर आता लागवडीच्या अंतराचं आपलं झालं. लागवडीची पद्धत म्हणजे खड्डे असतील किंवा तुम्ही जे म्हणला आम्ही ड्रिल वगैरे घेऊन ते करणार आहे, त्या गोष्टी झाल्या. त्याबद्दल तुमचे म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला अनुभव आला. मी तुम्हाला 2 प्लॉट दाखवले. त्या 2 प्लॉट मध्ये तुम्ही फरक पण पाहिला, मी स्वतः बघितला. त्यावेळी तुम्ही काय म्हटलं की आम्ही जाऊन ते चेंज करतो. बरोबर आहे, कारण तुम्ही ते प्रॅक्टिकली रिझल्ट बघितलं. त्यामुळे तुम्ही काय म्हटलं, आम्ही पण ती पद्धत राबवतो, तीच पद्धत आम्ही करणार किंवा लागवड कशी केली पाहिजे किंवा छाटणीचे पण आता व्हिडिओ आहेत. तुम्हाला पण त्यातला, तुम्ही BSc अग्री असलो तुम्हाला त्यातलं नॉलेज आहेच. किंवा त्यानंतर त्याचं जे सांगतो आपण
तुम्हाला आळवणी सांगितले 2-4 जे आपण स्वतः करतो, तुम्ही बघितले म्हणजे पडलेले पुढे वगैरे जे आहे त्या पद्धतीने आपण ते सगळं सांगतो. तर एकंदरीत तुम्हाला म्हणजे काय सांगाल सई नर्सरी किंवा सई अॅग्रो सर्व्हिसेस बद्दल? आज जवळ तुम्ही 11-12 वाजता आला होता, आता जवळजवळ 7:45 वाजलेत, म्हणजे गेले 7-8 तास झाले तुम्ही इथं माझ्यासोबत आहात. बरोबर. तर ते एकंदरीत तुम्हाला कसं वाटलं? मी सकाळी इथे आलो, त्यानंतर 10 मिनिटातच सर आले मला भेटायला. त्यानंतर सरळ ते मला नर्सरीवर घेऊन आले. नर्सरीवर घेऊन आल्यानंतर त्यांनी मला जे रोपं मला व्हिडिओमध्ये टाकले होते किंवा जे फोटो पाठवले होते तेच रोपं मला त्यांनी दाखवले. त्यानंतर मग मी ते खरेदी करायला निर्णय घेतला, माझी गाडी लोड करून दिली. सगळं म्हणजे आज सकाळपासून मी सूरज सरांसोबत मोटरसायकलवर कंटिन्यू फिरत आहे आणि सूरज सरांनी मला जवळजवळ बरेचसे माझे आंबा बागेतले कन्सेप्ट क्लिअर केले. कारण आम्ही विदर्भात आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात विशेषतः लागवड नाही आहे आंब्याची, आहे पण कमी आहे. काही लोक मापारी साहेबांसारखे काही लोक सोडले तर आहे लागवड, पण थोडीफार प्रमाणात आहे. त्यामुळे आम्हाला अनुभव फार कमी आहे. पण मला आज सूरज अवताडे सरांनी जी माहिती दिली आंबा बागेतली, ती मला मी आतापर्यंत बाकीचे युट्यूबवर म्हणा किंवा कुठे व्हिडिओ पाहिले ती माहिती मला तिथे मिळाली नाही. जे मी यांच्या सहवासात राहून तिथे मला जी माहिती मिळाली ती, त्यामुळे तो फायदा झाला. तुम्ही इथं एवढं लांबून आलेलाच. हो, आज तुम्ही आता किती 550-600 किलोमीटर अंतरावर इथं आज तुम्ही इथं आपल्या जवळ आलाय. तुम्हाला असं वाटतं की बाबा एवढं लांबून उगाच आलो, आपला वेळ वाया गेला, पैसे वाया गेले? नाही, मी रात्रभराचा झोपलो नाही प्रवासात आणि अजूनही दिवसभराचा मी कुठे बसलोय नाही काही नाही. पण तरी मला अजूनही उत्साह कायम आहे, कारण मला दिवसभर त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि मी त्याबद्दल खूप खुश आहे. बरं. तर नक्कीच आता तुम्ही जे शिक्षण घेतलंय, बीएससी अॅग्री केले, ते आता तुम्ही आता शेतीत नवीन पूर्ण प्रयोग करायला आता चालू केले. तुमचं बघून नक्की तुमच्या भागातील लोक पण शेतकरी करतील आणि त्यांना तुमच्याकडून त्यांचा चांगला फायदा होईल. आणि त्यासाठी जे काही लागेल ते मार्गदर्शन आपल्या सई नर्सरीकडून किंवा सई अॅग्रो सर्व्हिसेस कडून आणि माझ्याकडून होईल ते 100% आम्ही तुम्हाला तशी मदत करू. आणि तुम्ही जे काय त्यांना नवीन लागवड करताय त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.